आप देख रहे हैं MH26 न्यूज त्रिनेत्र। नमस्कार, आपण पाहत आहात MH26 न्यूज त्रिनेत्र चॅनल। मी मुख्य संपादक वंकलवार प्रभू। आपण चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह दृश्य पाहत आहात। हॉटेल चालुक्यनगरीच्या मुख्य रस्त्यावर हा झालेला ॲक्सिडेंट आपण लाईव्ह दृश्याच्या माध्यमातून पाहत आहोत। खूप मोठा ॲक्सिडेंट या ठिकाणी झालेला असून या ॲक्सिडेंटमध्ये एकूण 3 तरुणांनी या खोल दरीत पडले असून यामध्ये जागीच एका तरुणांचा मृत्यू झालेला आहे आणि दुसरे 2 तरुण अतिशय सिरियस आहेत। आपण या लाईव्ह दृश्याच्या माध्यमातून पाहत आहोत आणि याला जबाबदार कोण? नवीन रस्ता झाल्यानंतर सुरक्षेसाठी वेगवेगळे सूचना फलक लावण्याची व्यवस्था ही दगडूर बांधकाम विभाग कार्यालयाची असते, पण त्यांनी हा काम केलेले नाही। त्यामुळे हा खूप मोठ्या प्रमाणात ह्या रोडवरती ॲक्सिडेंट होताना आपण पाहत आहोत। काही तरुणांनी ॲक्सिडेंट झालेल्या मृत व्यक्तींना व सिरियस व्यक्तींना काढण्यासाठी मदत केली। आपण लाईव्ह दृश्य पाहत आहोत। अतिशय खेदाची बाब म्हणजे देगलूर बांधकाम विभाग कार्यालयाची जे कार्य होते ते कार्य या तरुणांचा सहभाग खूप महत्त्वाचा असून या तरुणांनी पुढाकार घेऊन जे बांधकाम विभागाचं काम आहे ते या तरुण मंडळींनी केले। त्यासाठी या तरुणांचा या भागामध्ये अतिशय कौतुक होताना पाहत आहोत। त्यानंतर देगलूर बांधकाम विभाग कार्यालयामध्ये या घटनेशी संबंधित विचारणा व पाठपुरावा करण्यासाठी देगलूर तालुक्याचे डॉक्टर शिकारे सर आणि ॲडव्होकेट अंकुश राजे व त्यांचे सहकारी मित्र कार्यालयामध्ये गेले असता देगलूर बांधकाम विभाग कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची वर्तणूक हा अतिशय मगरुरी स्वरूपाची आढळून आलेली आहे। कारण विचारण्यासाठी गेले असता कार्यकर्त्यांना बसण्यासाठी सीट न देता त्यांना जमिनीवर बसण्यासाठी मजबूर केले आणि बनवाबनवीचे उत्तरं या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळत आहेत। जे काही या घटनेमध्ये एकूण 3 तरुणांचा मृत्यू झालेला आहे हे प्राथमिक स्वरूपात बातमी मिळाली असून याला जबाबदार कोण आणि 1 वर्ष उलटून गेल्यानंतरही या रोडवरती कोणतेही अपघाती वळणाचे सूचना फलक आणि जे काही रूल्स आहेत रोडचे ते रूल्सचे नियम फलक या रोडवरती लावण्यात आलेले नाही। ह्याला दीर्घाई कोणत्या कारणामुळे झालेले आहे आणि याला जबाबदार कोण आहे? या कार्यालयामध्ये भेट दिल्या असता अनेक असे गोष्ट उलगडून आलेले आहेत की ज्या ठिकाणी काही अधिकारी आपल्या दैनंदिन रजिस्टरवरती या हालचाल रजिस्टरवरती नोंदीसुद्धा यांचे झालेले नाहीत। आपण ह्या दृश्याच्या माध्यमातून पाहत आहोत। अतिशय एक बेजबाबदारपणाचा कार्य आपण या देगलूर बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन पाहत आहोत। विचारलेल्या प्रश्नाला व्यवस्थित उत्तरे न देता मगरुरी स्वरूपाची उत्तरे या अधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांना मिळालेली आहेत। त्यासाठी या चॅनलच्या माध्यमातून आम्ही विनंती करत आहोत वरिष्ठ अधिकाऱ्यांना की योग्य ते कारवाई या दोषी व्यक्तींवरती झाला पाहिजे आणि जे काही या
घटनेशी रिलेटेड अधिकारी आहेत त्यांच्यावर योग्य ते तात्काळ कारवाई करून योग्य ते न्याय मृत्यू पावलेल्या तरुणांना मिळाला पाहिजे आणि देगलूर तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी नवीन रोड बनलेले आहेत अशा ठिकाणी सूचना फलक तात्काळ लावण्याचे काम बांधकाम विभाग कार्यालय देगलूर यांच्या मार्फत होईल ही अपेक्षा या चॅनलच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. कारण एखादा रोड मंजूर झाला किंवा एखादा रोडचे खड्डे बुजवण्याचे काम मिळाले तर फक्त गुत्तेदार आणि अधिकारी ह्यांना मात्र एक मेजवानीच भेटल्या जातो हा सरळ सरळ आरोप आहे. कारण एका वर्षात सुद्धा खड्डे बुजवलेले रस्ते लगेच खड्डेमय रस्ते होऊन जातात, पण अधिकारी मात्र बंगले AC आणि 4 व्हीलर कारमध्ये फिरून एकदम आनंदात आपला कार्यभार पुढे रेटून नेताना आढळून येत आहे. पण नजीकच्या तेलंगणा राज्याचे जर आदर्श घ्यायचे राहिले घेतलोत आपण तर तेथील खेडेपाड्यातील रस्ते किती सुंदर आणि खड्डेमुक्त रस्ते आहेत. पण महाराष्ट्रामध्ये आपल्या ह्या भागामध्ये तेलंगणाच्या शेजारी आपण आहोत, पण आपले एकही खेडेगावाचे रस्ते हा एकदम दयनीय अवस्था आहे. त्यामध्ये चलता सुद्धा येत नाहीत आणि रस्ता केलेल्या 6 महिन्यामध्येच रस्ता विखुरला जातो. एवढी बोगसगिरीचे रस्ते ह्या भागात होताना आढळून येत आहेत. पण त्या दोषी गुत्तेदारवरती दोषी संबंधित अधिकाऱ्यावरती वरिष्ठांकडून कोणतेही कार्यवाही होताना दिसून येत नाही. जे कोणी कार्यकर्ते आवाज उठवण्याचा प्रयत्न करतील त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न खालून ते वरपर्यंत होताना आपल्याला दिसत आहे. त्यासाठी हे योग्य जे काही रूल्स आहेत तुम्हाला शासनाने ज्या कामासाठी अपॉइंटमेंट केलेले आहे ते काम इमानदारीपूर्वक जर आपण पार पाडला तर आपला महाराष्ट्र अजून खेडेगावातील रस्ते सुजलाम सुफलाम होतील. या चॅनलच्या माध्यमातून एवढंच शासन दरबारी सूचना आपल्या डॉक्टर शिकारे आणि ॲडव्होकेट अंकुश राजे यांच्या मार्फत आम्ही देत आहोत. आणि तालुक्यातील नवीन रस्ते ज्या ज्या ठिकाणी चालू आहेत त्या ठिकाणी लवकरात लवकर सूचना फलक लावून होणाऱ्या अपघातापासून कसे वाचवता येतील हा प्रयत्न देगलूर तालुक्यातील बांधकाम विभाग कार्यालयाने तात्काळ करावी. या पुढील बातमीसाठी असेच बातमी पाहत राहा. धन्यवाद. नमस्कार.